ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण धोरणाविरोधात आंदोलन, जातीनिहाय जनगणनेची मागणी तीव्र। राज्यात अनुसूचित जातीतील आरक्षणाचे उपवर्गीकरण धोरण राबविण्याच्या शासनाच्या हालचालीमुळे विविध समाज घटकात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर शिरपूर तहसील कार्यालयासमोर अनुसूचित जाती संवर्गातील विविध समाजाच्या प्रतिनिधींनी आज एकत्र येत आंदोलन छेडले। आंदोलनकर्त्यांनी आरक्षणात गोंधळ नको, न्याय हवा, जातीनिहाय जनगणना करा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला। आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात शासनाला 3 प्रमुख मागण्या केल्या आहेत। पहिली म्हणजे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची घाई न करता सर्वप्रथम जातीनिहाय जनगणना करण्यात यावी आणि त्या आधारे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे। सध्याच्या धोरणामुळे अनुसूचित जातीतील अनेक घटकांमध्ये असंतोष आणि संशय निर्माण झाला असून समाज माध्यमांद्वारे या विषयावर 2 गटांमध्ये तेढ पसरवली जात असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले आहे। दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे दलित समाजातील वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर सरकारी क्षेत्रासोबतच खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करण्यात यावे। सरकारी नोकर भरती मर्यादित असल्याने खासगी क्षेत्रातही सामाजिक न्यायाची अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे, असे आंदोलनकर्त्याचे म्हणणे होते। तिसरी मागणी सोनई येथील मातंग समाजातील युवकांवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित होती। त्या घटनेतील आरोपींना कठोर शासन व्हावे, तसेच राज्यभर दलितांवरील अत्याचार थांबविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावीत अशी मागणीही यावेळी करण्यात आली। आंदोलनादरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तहसीलदारांनी आंदोलनकर्त्याचे निवेदन स्वीकारून ते शासनाकडे पाठवण्यात येईल असे सांगितले। आंदोलन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असून यात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही। आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की आरक्षणाचे उद्दिष्ट समाजात न्याय प्रतिनिधित्व मिळवून देणे आहे। उपविभागणीच्या नावाखाली जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही। शासनाने या मागण्याचा त्वरित विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला। दलित आंदोलन समितीचे एकत्रितचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 26 जानेवारी 1950 ला संविधान अंमलात आलं आणि त्या दिवसापासून आरक्षण नावाचं एक शस्त्र, एक आयुध, एक कवच आपल्या सर्वांना मिळालं आणि ते कवच घेऊन आपण पहिले तर आपली लोक एवढी शिक्षित नव्हती, पण काही कालांतराने ती शिक्षित झाली, त्यांनी शिक्षण घेतलं आणि नोकऱ्या आपल्या लोकांना मिळू लागल्या। आणि 80-90च्या दशकामध्ये दलित चळवळ पॅन्थरच्या स्वरूपात असेल किंवा मान्यवर कांशीरामांच्या स्वरूपात असेल किंवा मायावतींच्या स्वरूपात असेल, आता चंद्रशेखर आझाद असतील आणि प्रकाश आंबेडकरांच्या स्वरूपात असेल, दलित चळवळीने हा विषय आज आपल्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चाललेला आहे। आपल्या SC मध्ये 4 भाग करून आपल्यामध्ये आज तेढ निर्माण करण्याचा हा शासनाच्या सरकारच्या हा खेळ चाललेला आहे। हा खेळ थांबवण्यासाठी आज आंबेडकरी समाज आज रस्त्यावर आलेला आहे आणि हे निवेदन आम्ही आज तुम्हाला शांततेने देत आहोत, पण आमच्या आरक्षणाला, आमच्या हक्काला जर कुणी हात लावला तर त्याचे हात तोडल्याशिवाय आंबेडकरी समाज थांबणार नाही। आणि आज भले कुठल्या पक्षात, कुठल्या याच्यात असो, भले सत्ता आज आहे, उद्या आहे, नाही आहे, सत्ता राहील तिकडं, पण समाजासाठी पहिले आम्ही उभं राहू एवढं तुम्हाला सांगतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज दलित एकीकृत समितीच्या वतीने आम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात आमची भूमिका शासनाला स्पष्ट करण्यासाठी आलो आहोत। त्यात आमची भूमिका अशी आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण ही खरं म्हणजे आमच्यातून जनतेतून आलेली मागणी नाही, परंतु जर करायचं असेल तर त्याआधी जातनिहाय जनगणना करा,
त्यानुसार त्याचा अहवाल जाहीर करून त्यानुसार त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण द्या। आणि त्याचबरोबर आता बेरोजगारीचं प्रमाण वाढतंय, त्यामुळे या देशामधल्या खाजगी क्षेत्रात देखील आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। आणि या मागण्या पूर्ण झाल्यानंतर आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरती आपल्याला विचार करता येईल। तोपर्यंत ही प्रक्रिया थांबवून त्यासाठी आधी जातनिहाय जनगणना आणि खाजगी क्षेत्रात आरक्षण यांची पूर्तता सरकारने करावी अशी मागणी आम्ही तमाम दलित समुदायाकडनं, अनुसूचित जातीतल्या सर्व जाती समूहांकडनं सरकारकडे करत आहोत।